असं आहे, मैं कुठे जाणार नाही आहे जोपर्यंत तुम्हाला समाधान होत नाही. मी इथे आहे, मी थांबणार आहे. तुम्ही काही करू नये. गर्दी तुम्ही चांगली अंदर जाके करें. एक मिनिट, तुम्ही सर्व माननीय पत्रकार आहे, मित्र थोडा शांतता ठेवू शकता. असं आहे, मला सूचना मिळाली म्हणून मी लगेच इथे आलो. जे काही सकाळी इथे झाला ते फार चुकीचा होता. मी या बघितला. नंतर मी अधिकाऱ्याशी पण बोललो आणि मध्ये जाऊन ते ट्रस्टियांशी पण बोललो. ट्रस्टियांचं म्हणणं आहे ते बाहेरचे लोक आले होते, त्याने केला. ट्रस्टियाचा यामध्ये काय रोल नाही आहे. त्याने काल आजची मीटिंग पोस्टपोन केली होती. काल माननीय मुख्यमंत्रीजीने आदेश दिला, जे निर्देश दिला ते त्यासाठी समाधानकारक होता. त्याने मुख्यमंत्रीचे पण धन्यवाद पण दिला आणि मुख्यमंत्रीचे आभार पण मानले. यानंतर काही लोकांनी इथे येऊन घुसून ते जे काही केलं आहे त्यामध्ये जैन समाज किंवा साधू संत समाजमध्ये कोणी त्यांच्याकडे बरोबर नाही आहे. आता जे काही झालं त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करता आणि आम्ही काही कानून हातमध्ये ते घेणार नाहीये. मी ट्रस्टी सांगतो ते बोलणार आहे तुमच्याशी. तुम्ही पण आता सर्वांनी तुमच्या मार्फत माझ्या लोकांना सर्व मुंबईकरांना विनंती आहे की शांतता ठेवा. कोणाने कानून हातमध्ये लेवे. माननीय मुख्यमंत्रीजीने काल जे आपले न अपेक्षा होती, आपल्या अपेक्षाप्रमाणे चांगला निर्देश दिला. सर्वांच्या ऐकून निर्देश दिला. लोकांच्या हेल्थच्या पण केअर केली जाईल आणि कबूतर पण मरले नाही पाहिजे. हा दोघांचा त्याने बॅलन्स त्याने महानगरपालिकेने सांगितलंय की तुम्ही काही स्कीम तयार करावा. उद्या ते स्कीम कोर्टमध्ये जाणार आहे. उद्या कोर्टचा केस आहे. हे ज्या कोणाने केला त्याने कबुतराचं पण फार नुकसान केलंय. कोर्टामध्ये केस नाही, कोर्टामध्ये केसासाठी जे तयारी केली असे गरज होती ते करू द्या. हे सहकार करावा अशी माझी सर्वांनी विनंती आहे. परंतु अशा प्रकारचा निर्णय झाल्यानंतर सुद्धा ते नेमके कोण लोक होते ज्यांनी हे आंदोलन केलं, जेणेकरून या प्रकरणाला गालबोट लागलं? कोणाने माहिती नाही बाहेरचे कोण लोक होते, पण ते हे इथले ट्रस्टचे लोक ना होते. ते मला ते असं आहे एक वेळा आंदोलन